नमस्कार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया विशेष बातमीपत्र। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा लातूर जिल्हाधिकार्यालयावर आज धडक मोर्चा। आज दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी रोज सोमवार सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या मुदतवाढ, कायम समायोजन व मानधनात वाढ करण्यात यावी या संदर्भात बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा झाला असून या मोर्चामध्ये आंदोलनाची पुढील दिशा देखील घोषित केली आहे। यामध्ये आंदोलनाचा 6 कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला। यामध्ये पहिला टप्पा लातूर जिल्ह्यातील मंत्री आणि आमदार यांच्या घराला घेराव, दुसरा टप्पा आझाद मैदानावर आमरण उपोषण, तिसरा टप्पा महाराष्ट्रामधील प्रत्येक तहसील कचेरीवर धरणे आंदोलन, चौथा टप्पा मुख्यमंत्र्यांच्या घरावरती घेराव, पाचवा टप्पा 5000 प्रशिक्षणार्थीचा मुंडन आंदोलन आझाद मैदानावर, सहावा टप्पा मंत्रालयाला घेराव। या पद्धतीचं पुढील नियोजन असणार आहे। जोपर्यंत युवा प्रशिक्षणार्थींना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे। या मोर्चाचे ग्राम पातळीपर्यंत सूक्ष्म नियोजन व जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी केले आहे। या मोर्चामध्ये किमान 2000 ते 2500 प्रशिक्षणार्थी युवक व युवती सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। धडक मोर्चा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकनेते बालाजीराव पाटील चाकूरकर यांनी केले असून सूत्रसंचालन गोविंद टोंपे सर यांनी केले। या धडक मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये अनेक प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केली। आपली तळमळ प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यामध्ये जिल्हाध्यक्ष अनिकेत मांदळे, उपाध्यक्ष शुभम पांचाळ, सहसचिव अजित कुमार शिंदे, महिला उपाध्यक्ष कविता बडोरे, अतुल सातपुते, सरोजा भालेराव, आकाश सावंत, जीबी माने, सुशांत भांडारकोटे इत्यादी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले। त्याचबरोबर या प्रशिक्षणार्थींच्या मागण्या या संदर्भात विविध संघटना लातूर यांनीही जाहीर पाठिंबा दिला। याचबरोबर विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आकाश सावंत यांनीही जाहीर पाठिंबा व्यक्त केला। याचबरोबर भीम योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजकुमार घोडके यांनी या मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला आहे। तसेच यामधील काही प्रमुख मागण्या पाहूया। प्रशिक्षण युक्तांचा कालावधी वाढवून त्यांचा मानधनामध्ये वाढ करण्यात यावी, शासकीय निमशासकीय सेवेमध्ये 10% आरक्षणाची मागणी, मानधनामध्ये वाढ करण्यात यावी आणि ते वेळेवर देण्यात यावे। रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज, अहमदपूर, लातूर।